या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकरा शुगर मिल या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. सध्या शेतकरी संघटनेच्या वतीने आजच्यापासून तीव्र आंदोलन या ठिकाणी सध्या सुरू आहे. ऊसाची पहिली उचल संदर्भात या ठिकाणी आज अक्षरशः शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत ते संपूर्ण हे ऊसाच्या गव्हाणीमध्ये बसलेले आहेत. नेमकं काय मागणी आहे त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, आपले नाव? मी सचिन पाटील, पंढरपूर. गेल्या 1.5 महिन्यापासून पंढरपूरमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराचं आंदोलन सुरू आहे. वाखरी पालखी तळ येथे 6 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनाची दखल घेऊन पंढरपूरच्या आसपास असणाऱ्या सर्व साखर कारखान्यांनी, जवळपास 15 ते 16 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3000 रुपये जाहीर केलेली आहे. परंतु जकरा या कारखान्याच्या चेअरमनला कुठल्या गेंड्याचं कातडं बसवलंय हे आम्हाला कळत नाही. आज शेतकऱ्यांना इथे येऊन बसायची वेळ आणली त्यांनी आणि या कारखान्याच्या सगळ्यात मोठा काटामारीचा या कारखान्याचा विषय या जिल्ह्यामध्ये आरोप शेतकऱ्यांचा होत आहेत. त्या बाबतीत सुद्धा आम्ही त्यासाठी आज बसलेलो आहे. या ठिकाणी ऊसाची पहिली उचल आणि शेतकऱ्याला कुठेही काटा करून आणण्याची परवानगी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही गव्हाण सोडणार नाही. हे आंदोलन कशा प्रकारे असणार तुमच्यात? सध्या किती दिवस असणार? आता कारखाना प्रशासनानं आम्हाला चेअरमन सोबत चर्चा करतोय असं सांगितलेलं आहे. आम्ही परवा दिवशी पांडुरंग कारखान्यावर 9 तास बसून आंदोलन केलेलं आहे आणि इथं आम्ही जोपर्यंत उसाला आमच्या पहिली उचल जाहीर झाली म्हणून असं पत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गव्हाण सोडणार नाही. भले 4 दिवस लागले तरी सुद्धा आम्ही इथून हटणार नाही. शेतकरी संघटनेचा जर पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहे. संपूर्ण जे ऊसाच्या गव्हाणीमध्ये उतरलेले आहेत. आता आपल्या समेत काही शेतकरी आहेत. नेमकं सर, आता जर सांगायचं झालं तर कर्नाटक बाजूला आहे. कर्नाटकमध्ये ऊसाचा भाव डिक्लेअर झालेला आहे, परंतु महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याचा जे वीज बिल आहे ते जाहीर झालेलं आहे. तर याकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? पंढरपूर तालुका व त्या परिसरातील सर्व कारखान्यांनी 3000च्या पुढे सगळ्या दर जाहीर केलेले आहेत. मग आमच्या ह्या भागातलं दक्षिण तालुका, मोहोळ तालुका या भागातील कारखान्यांनी 2800च्या आसपासच दर जाहीर आहेत. तर पंढरपूर भागातील कारखाने जर पहिली उचल 3000 रुपये देऊ शकतात तर ह्या परिसरातील कारखान्याला पहिली उचल 3000 द्यायला काय अडचण आहे? आणि त्यांच्याकडून कुठलं आश्वासन मिळत नाही. त्यासाठी शेतकरी थोडा आक्रमक झालेला आहे आणि संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले आणि त्यांचे सहकारी सचिन पाटील व त्यांचे पूर्ण सहकारी त्यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व कारखान्याला न्याय मिळवून दिला आणि इथल्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना त्या कारखान्याबरोबर न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना त्या कारखान्याबरोबर मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यासाठी ते इथं आले आणि सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या सोबत आज
आंदोलन करणे आणि इथं गव्हाणीत बसण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत त्यांनी आश्वासन देत नाहीत लेखी आश्वासन, तोपर्यंत हा शेतकरी काय गव्हाण सोडणार नाही. शेतकरी आक्रमक झालेला आहे. तर या कारखाना प्रशासनानं शेतकऱ्याचा विचार करावा आणि लेखी आश्वासन द्यावं. कारण आता विद्यमान खासदार प्रणिती शिंदेने सुद्धा लोकसभेमध्ये ऊस बिलासंदर्भात सोलापूरचा आवाज उठवला आहे. याकडे कशा पद्धतीने पाहता? नाही, सर्व लोकप्रतिनिधींनी तर शेतकऱ्या बाजूने घेतलंच पाहिजे. त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवलाच पाहिजे. सरकारने बी शेतकऱ्याला थोडं सहकार्य करून, एकतर अतिवृष्टीमधून शेतकरी आता दबलेला आहे, त्याचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी कारखानदाराला सक्त सूचना कराव्या आणि जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्याबरोबर एकच दर सगळ्याचा असावा. साधारण 3,500 रुपयाच्या आसपास सर्व कारखान्याचा दर असावा अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. काय तुमची मागणी काय नेमकं? आज या ठिकाणी आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जागरूकता असल्यामुळे 36 रुपयाचा दर त्या ठिकाणी शेतकरी घेतात आणि बाजूच्या आपल्या फलटण, सांगली, सातारा या ठिकाणी 35 रुपये दर घेतला जातो. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची एकी असल्यामुळे आणि कारखानदारीची युनिटी असल्यामुळे हे कारखानदार एकत्र येऊन 2800 रुपयाचा दर जाहीर केलेला आहे. आणि घोर ऊस तोच आहे. 265 ऊस कोल्हापूरला बी आहे, सातारला बी आहे. पण हा अन्याय आपल्या शेतकऱ्यावर होतो. याचं कारण म्हणजे शेतकऱ्यामध्ये नसलेली एकी. आज 200 रुपये जरी जातात, आज पंढरपूरच्या आंदोलनामुळे पंढरपूरच्या अनेक 15 कारखान्यांनी दर 3,000 जाहीर केला. 200 रुपयाची वाढ जरी माझ्या शेतकऱ्याला झाली, एका सामान्य गरीब शेतकरी 250 टन जरी ऊस गेला, 50,000 रुपये माझ्या गरीब शेतकऱ्याच्या घरी जाणार आहेत. हा लढा शेतकऱ्यासाठीच आहे. आमची तळमळ हीच आहे. आम्हाला यातनं स्वार्थ आमचा काय नाही, पण माझ्या शेतकऱ्याच्या घरात 50,000 लाख रुपये हे त्याच्या हक्काचे आहेत, हे गेले पाहिजे. यासाठी संघटना अहोरात्र लढते आहे. आणि आता ह्या ठिकाणी घेतलेली भूमिका संघटनेनं दर जाहीर होईपर्यंत संघटना इथं हल्ला बरं इथं मुक्काम करायची वेळ आली गव्हाणीत तरी आम्ही स्वस्त बसणार नाही. कारखाना प्रशासनाचे अधिकारी कोण आले होते का? आले होते अधिकारी, आले होते. त्यांनी वेळ मागितला होता, पण आम्ही सांगितलं की आम्हाला लेखी पत्र द्या 3,000 रुपये पहिल्या हप्त्याचं, तरच या ठिकाणी आम्ही उठणार आहे. जर पाहिलं तर शेतकऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी ऊसाच्या गव्हाणीमध्ये येऊन बसलेला आहे. संपूर्ण जकरा शुगर हे कारखाना बंद केलेला आहे. जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मोहोळ. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.